एक माजी क्रिकेटर ज्यांनी आपल्या देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला. एक माजी क्रिकेटर ज्याच्या नावावर 31 शतक, 15,000 धावा व 135 विकेट्स आहेत. हे माजी क्रिकेटर आता चर्चेत आहेत, परंतु एका वेगळ्या कारणाने. 1996च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करून श्रीलंकेला वर्ल्ड कप जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे अरविंद डी सिल्वा यांच्या घरात श्रीलंकन एअरलाइन्सचे सीईओ कपिला चंद्रसेना यांचा मृतदेह आढळलाय. माजी क्रिकेटपटूच्या घरी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोण आहेत कपिल चंद्रसेना व त्यांचा क्रिकेटर अरविंद डी सिल्वा यांच्याशी काय संबंध आहे, पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि आपण पाहतायत टाइम महाराष्ट्र. अरविंद डी सिल्वा हे क्रिकेटमधलं मोठं नाव. श्रीलंकेला पहिल्यांदा विश्वविजेता बनवण्यात अरविंद डी सिल्वा यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. आता याच माजी क्रिकेटपटूच्या घरी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अरविंद डी सिल्वा यांच्या घरात श्रीलंकन एअरलाइन्सचे सीईओ कपिला चंद्रसेना यांचा मृतदेह आढळलाय. प्राथमिक माहितीनुसार कपिल चंद्रसेना यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले. मृत कपिल चंद्रसेना हे श्रीलंकन एअरलाइन्सचे सीईओ होते. चंद्रसेना हे डी सिल्वा यांचे जवळचे नातेवाईक देखील होते. दोन्ही कुटुंबात जवळचे संबंध होते. चंद्रसेना यांच्या पत्नी प्रियंका नियोमाली विजय नायके व अरविंद डी सिल्वा यांच्या पत्नी अनुष्का डी सिल्वा या नात्यात बहिणी होत्या. कपिल चंद्रसेना गेल्या काही काळापासून भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत होते. त्यांच्यावर गंभीर असे लाचखोरीचे प्रकरण सुरू होते. जवळपास 2.3 अब्ज डॉलर्सच्या विमान खरेदीच्या प्रकरणात लाच घेण्याचा व भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप होता. चंद्रसेना यांनी एका बनावट कंपनीमार्फत 2 दशलक्ष डॉलर्सची लाच घेतल्याचे वृत्त आहे. या संदर्भात कोलंबोच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट देखील जारी केले होते. हे वॉरंट जारी झाल्यानंतर 7 मे रोजी चंद्रसेना यांनी डी सिल्वा यांच्या घरी आत्महत्या केली असे प्राथमिक वृत्त मिळत आहेत. या संपूर्ण घटनेनंतर आता श्रीलंकेचे माजी क्रिकेटर अरविंद डी सिल्वा चर्चेत आले आहेत. अरविंद डी सिल्वा हे श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आहेत. एक महान फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी श्रीलंकेसाठी 93 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्यांनी 20 शतकांसह सुमारे 6,000 धावा केल्यात. वन डे क्रिकेटमध्ये देखील त्यांनी 9,000 धावांसह 11 शतके आपल्या नावावर केली आहेत. 1996च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेला जिंकवण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती. या विश्वचषकात त्यांनी सर्वाधिक 448 धावा केल्या होत्या. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात अरविंद डी सिल्वा यांनी शानदार शतक झळकावत 3 विकेट्स घेतल्या होत्या. फायनलमध्ये अशी कामगिरी करणारे अरविंद डी सिल्वा हे एकमेव क्रिकेटर आहेत. कपिल चंद्रसेना प्रकरणासंदर्भात श्रीलंकन पोलीस सखोल चौकशी व तपास करत आहेत. या प्रकरणातील इतरही बाजू शोधण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणासंदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.